ॲडजस्टमेंट बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे एल्बो दुखतात. काही लोकांचं इथं दुखतं, काही लोकांचा हा पूर्ण गोलाकार भाग दुखतो. एल्बो ॲडजस्टमेंटमध्ये रिलॅक्स, श्वास सोडा. एल्बो दुखणं किंवा टेनिस एल्बो किंवा गोल्फर एल्बो, तर ह्यामध्ये कोपर दुखणं आणि कोपर दुखण्याची कारणं आणि कोपर दुखण्याची ट्रीटमेंट. तर कोपर जो दुखतं त्याच्यामध्ये काही लोकांचं कोपर सुजतं, काही लोकांचं कोपर दाबल्यानंतर बरं वाटतं, काही लोकांचं स्पेसिफिक एखादा पॉईंट दुखत असतो. तर एक लक्षात घ्या, कोपर दुखण्यामध्ये एल्बो दुखण्यामध्ये क्रायोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट खूप चांगल्या प्रकारे काम करते. त्याचबरोबर काही लोकांचे एल्बोला फ्रॅक्चर्स होतात. फ्रॅक्चर्स होऊन तिथला भाग कडक होतो, दगडासारखा जड होतो, मूवमेंट होत नाही, त्यांना स्वतःला अन्न जेवण करता येत नाही, स्वतःला बटन लावता येत नाही, स्वतःला केस विंचरता येत नाही. तर त्यावेळेस ती मूवमेंट रिस्ट्रिक्ट होते, तिथले टेंडॉन्स, तिथले फेशिया हे पूर्ण टाईट होऊन जातात. अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा तिथले लिगामेंट अशा पद्धतीने रिलीज करावे लागतात. त्याचबरोबर तेलाची धारा म्हणजे विशिष्ट मेडिकेटेड ऑइल साधारण खाली थाळी घ्यायची आहे आणि एल्बो थाळीमध्ये वाटीवरती एल्बो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तेलाची धार 1 फुटावरनं कमीत कमी 30 मिनटं सोडायची आहे. हे जर कंपल्सरी 3 महिने केलं तर तिथली मूवमेंट सुधारायला लागते. त्याचबरोबर काही लोकांना सुचतं, त्यामध्ये CRP, ESR, युरिक ॲसिड, ASO हे वाढलेलं असतं, इन्फ्लामेशन तिथे असतं, तिथे अँटी इन्फ्लामेटरी ड्रग हे काही वेळा द्यावे लागतात. काही वेळा बऱ्याच लोकांचा एल्बो सुजतो, ताप येतो, तर तिथे स्पेसिफिक तापाची ट्रीटमेंट दिली तर तो एल्बो दुखायचा कमी होतो. त्यामुळं एल्बो दुखणं जे आहे ते प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगळं वेगळं आहे.